नमस्कार. इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक कविता क्रमांक 15 खोद. याच्या अगोदरचा काळेकेश हा जो पाठ आहे तो आपल्या अभ्यासक्रमातनं ड्रॉप करण्यात आलेला नाशिक फडक्यांचा पाठ आहे तो काळेकेश. त्याच्यानंतर 15वा पाठ आहे पण खोद आणखीन थोडे आसावरी काकडे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. सदर प्रस्तुत गीतामध्ये देशप्रेम व एकात्म या संयम, जिद्द आणि आत्मविश्वास याची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याशिवाय संयम, जिद्द आणि आत्मविश्वास व चिकाटी या योगे ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत राहावे. याच्याशिवाय जीवनात प्रयत्न व सकारात्मकता हे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीनं, आत्मविश्वासानं, चिकाटीनं कार्य करत राहिलं पाहिजे. चांगुलपणावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. वास्तव आनंदाने स्वीकारावं, म्हणजे काय खरं आहे ते खरंच त्या ठिकाणी आनंदाने स्वीकारलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं असं द्या वास्तव, दुःखी असेल, सुखाचं असेल किंवा कशाचं असेल, आनंदानं स्वीकारलं पाहिजे. कोणत्याही भ्रमात राहू नये. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी. असा संदेश कवितेतून व्यक्त होतो. आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखीन थोडेसे पुढे गेले तर यश निश्चितच मिळते. आणखीन थोडे हा शब्द चिकाटी, जिद्दाने, आशावाद सूचित करणार आहे. अगोदर आपण या ठिकाणी असणारी कविता बघूया, आपण वाचून बघूया. खोद आणखीन थोडेसे खाली असतेच पाणी, खोद आणखीन थोडेसे खाली असतेच पाणी. धीर सोडू नको सारे खोटी नसतात नाणी. धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. नाणी म्हणजे पैसा किंवा या ठिकाणी नाण्याचा अर्थ पैसा वगैरे असा होतो. सिक्के किंवा पैसा. घट्ट मिटू नये ओठ, घट्ट मिटू नये ओठ. गाणे असते ग मनी, गाणे असते ग मनी. अर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी, अर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. मूठ मिळून कशाला मनायचे भरलेली, मूठ मिठून कशाला मनायचे भरलेली. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. भाव उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. झरा लागेलच तिथे खोद आणखीन जराशे, झरा लागेलच तिथे खोद आणखीन जराशे. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. याच्या पद्धतीनं ही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची छोटीशी कविता आहे. परंतु सदर कवितेमध्ये सदर असणाऱ्या आसावरी काकडे यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यामध्ये कष्ट करण्याची वृत्ती निर्माण व्हावी, जिद्द निर्माण व्हावी, चिकाटी निर्माण व्हावी, आत्मविश्वास निर्माण व्हावा, संयम निर्माण व्हावा, याच्यासाठी त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं माहिती या सदर कवितेमध्ये दिलेली आहे. सदर असणाऱ्या कवितेमध्ये खोदणे म्हणजे उकरणे, खणणे, खड्डा करणे असं त्याचा प्रत्यक्ष अर्थ होतो. परंतु खोदत राहणे म्हणजेच विद्यार्थ्यानं कुठल्याही प्रकारचं अभ्यासक्रम करत असताना स्वतः ध्यानीमनी कष्टी पाशाने फक्त आपल्यासमोर एकच ध्येय ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपण जे कार्य हातामध्ये घेतलं ते तडीच नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. लक्ष्यावर लक्ष असलं पाहिजे आणि आपलं लक्ष, आपला ध्येय काय, अभ्यास करणं, आपण त्याच्यावर ध्येयावरच आपलं लक्ष केंद्रित, कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. आणि म्हणून खोदणे याचा अर्थ अशा प्रकारचा होऊ शकतो, धीर न सुटणे. आणि आपण या ठिकाणी एखाद्या वेळेला आपल्याला एखाद्या अपयश येतं म्हणून लगेच आपलं धीर, हिंमत हारली नाही पाहिजे, धीर नाही सुटला पाहिजे. उमेदीनं जगणे, जिद्दीनं नवीन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन कसं जगावं व प्रयत्नवादी कसे असावे, सदर मोलाचा संदेश या आसावरी काकडे यांनी सदर असणाऱ्या कवितेमध्ये देण्याचा प्रयत्न केला. खोद आणखीन थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारे खोटी नसतात नाही. सदर असणाऱ्या
कवितेमध्ये हे असणारे आसावरी काकडे म्हणतायत की निराश होऊ नको. कोणतंही काम करत असताना या ठिकाणी निराश होण्याचं अपयश हे अगोदरच येत. आपण या ठिकाणी कोणतंही काम करत असताना अपयश हे येणारच हे ग्राह्य धरून आपण त्या अपयशाला कसं तोंड देऊ, चांगल्या पद्धतीनं आपण सक्सेसफुल कसं जीवन जगू या ठिकाणी. म्हणून निराश होऊ नकोस, जमीन खाणत राहा, आणखीन थोडेसे खोद जमिनीखाली, नक्कीच तुला निश्चित पद्धतीनं पाणी मिळेल. आणि म्हणून ते म्हणतात की आणखीन थोडे खोद, आणखीन थोडेसे खाली खाली असं तेच पाणी. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात. आणि म्हणून या ठिकाणी निश्चित तुला पाणी मिळेल. जिद्दीनं प्रयत्न कर, प्रयत्नांची पराकाष्ठा कर. जीवन जगत असताना हिंमत सोडू नको. खऱ्या अर्थानं सर्व माणसे स्वार्थी नसतात. काही प्रामाणिक माणसं खरी आणि खरी माणसं सुद्धा जगामध्ये असतात. आणि म्हणून हा विश्वास मनामध्ये कायम असू दे. निश्चित पद्धतीने तुला त्या ठिकाणी यश मिळण्याशिवाय राहणार नाही. तुझ्या यशाला निश्चितच मदत लोक सुद्धा केल्याशिवाय राहू शकणार आहेत. परंतु तू त्या ठिकाणी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम हातामध्ये घेतल्यानंतर ते तडीस नेत असताना मनामध्ये निराशवाद न ठेवता खऱ्या अर्थानं जिद्दीनं, संयमानं, चिकाटीनं, आत्मविश्वासानं ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कर, असं ते असणारी कवयित्री या असणाऱ्या पहिल्या कडव्याच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करते. घट्ट मिटू नये ओठ गाणे असं ते ग म्हणे. आणि मग ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख सहन करू नको, अबोलपणे वेदना सहन करू नको. आत खोल मनात प्रत्येकाचं एक आनंदी गाणं दडलेलं असतं. आणि मग ते अर्थ जन्माचे असते बघा. हा, घट्ट मिटू नये ओठ गाणे असं ते ग म्हणे, अर्थ जन्माचे असते रित्या घालणाऱ्या पाणी. वा. आणि मग एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंदी गाणं दडलेलं असतं. ते शोध. शिशिरामध्ये शिशिर ऋतूमध्ये झाडावरून गळणारं जे पान असतं, गुप्पणे गळणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा जन्मभराची वेदना सामावलेली असते, साठवलेली असते. ते गळताना दुःख करीत नाही बिलकुल सुद्धा, कारण पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते असणारं पान या ठिकाणी गळून जात असतं. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात की अर्थ जन्माची असते या रित्या गळणाऱ्या पाणी. आणि म्हणजे म्हणून या ठिकाणी दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीनं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी आपल्याला स्पष्ट या ठिकाणी कवितेचा भावार्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये पहा, मूठ मिठून कशाला मनायची भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. बघा, मुठीत काहीच नसताना उगीच ती भरलेली आहे. उगीच बडाईजाव सांगण्याचा प्रयत्न कदापि करता कामा नये. असं म्हणू नये. म्हणजे माझ्याकडं स्वतःकडं काही सत्ता संपत्ती वगैरे नसताना सुद्धा माझ्याकडं आहे म्हणून बळीजाव करण्याचा प्रयत्न करू नये, किंवा मी लय मोठा असं दाखवण्याचा प्रयत्न कदापि करता कामा नये. कारण जे नाही त्याची हाव धरू नये. उलट उघड्या उंजलीनं मनामध्ये आलेलं जे तळी आहेत गारवा धारण करावा. म्हणजे जे काय सत्य आहे ते सत्य स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. सत्य या ठिकाणी समाजाला समजावून सांगण्याचे प्रयत्न आपल्या त्या ठिकाणी तशा पद्धतीचं आपण मन तयार केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर त्याला संयमानं, धीरानं, कष्टानं त्या ठिकाणी तोंड देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. किंवा एखाद्या वेळेस आपण विद्यार्थी नापास झाला पण त्या ठिकाणी आपल्याला वाईट वाटायचं कारण नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं, नव्या प्रयत्नानं आपण प्रयत्न जर केला तर निश्चित पद्धतीचं आपल्याला यश मिळायचं राहू शकत नाही. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं संकट जरी आलं तरी आनंदानं ते स्वीकारावं. आणि स्वीकारल्यानंतर ते खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रकारचा आनंद आहे. किंवा उगीच विनाकामाची कुठल्या गोष्टीची हाव किंवा माझ्याकडे या नसताना सुद्धा हाव आहे असं म्हणता कामा नये. उलट उघड्या उंजलीत मनात असलेली तरी त्यात गारवा धारण करावा. मनात जे ओलावा आहे त्यामध्येच आनंद घ्यावा. तीच आपली समृद्धी आहे अशी समजावी. बघा, घ्यावी उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी असं म्हटलं. याच्याशिवाय जरा लागेलच तिथे खोद आणखी जराशे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. बघा, अजून थोडंसं जास्त खोदत जा, माती खाणत जा. शेवटी तुला निश्चित पद्धतीनं खाली गेल्यानंतर निर्मळ अशा पाण्याचा निश्चित पद्धतीनं झरा लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तू जर खूप प्रयत्न केला तर तुला निश्चित पद्धतीनं त्या ठिकाणी तू ज्या करतोय त्या कामामध्ये यश मिळण्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून तुझी जिद्द आहे, तीच तुझी जिद्द आहे. आणि उमेदीनं जगण्यासाठी मनातली शक्ती या ठिकाणी अतिशय आवश्यक असते. उमेदीनं बळ थोडंसं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचं आहे. प्रयत्नवादी राहणं खूप महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे, असं कवी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे म्हणून ज्या असणाऱ्या कवितेनं कविताकारकाने म्हणजे
या आसावरे काकडे यांनी या माणसानं प्रयत्नवादी होऊन जगण्यामध्ये उमेद धरावे असा उपदेश सदर असणाऱ्या कवितेमध्ये करण्यात आलेला आहे. ओठ घट्ट मिठून दुःख शोषित बसू नये. आपल्या मनात खोल असणारे गाणं, जे गाणं लपलेलं आहे ते शोधून काढायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये जे काय सुप्त गुण आहे ते आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून समाजात हे समजावता त्यांनी गळणाऱ्या पाण्याचं प्रतीक वापरलेलं आहे बघा. शिशिरातून पानगळ होते, झाड निष्पर्ण होते, परंतु जे सुकून पान जाते, रिते होऊन झाडापासून विलग होते. त्या झाडावर असताना त्या सोसलेल्या वेदना त्या झाडामध्ये त्या पानामध्ये असतात. अतिशय ते म्हणतात बघा. जन्माचा अर्थ आयुष्यात सोसलेल्या वेदना चुकलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात. म्हणून ते वसंतात पाले फुटण्याची उमेद बाळगून ते पान कुठल्याही प्रकारचं दुःख मानू शकत नाही. याच्याशिवाय मातेखाली लपलेला झाला शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख शोषित राहू नये. प्रत्येकाचं मन हे निर्मितीक्षम असतं. त्यात अंतर्मनातील गाभाऱ्याशी ज्याचं त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला मग्न होऊन ते गाणे अनुभवावे. जीवनाचं सार्थक ठरतं. आपल्याला मनाला वाटत तसं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या अर्थानं आनंदी जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्यामध्ये निर्मिती क्षमतेला शोध घ्यायला ठिकाणी आपणच मदत या ठिकाणी घ्यायला किंवा आपणच या ठिकाणी प्रयत्न करायला हवा. मनामध्ये असलेली निर्मिती क्षमता जागी करायला पाहिजे. म्हणजे मग आनंदाचे डोही आनंदी तरंग अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं जर प्रयत्न केला तर निश्चित पद्धतीने आपल्याला यश मिळण्याशिवाय राहू शकत नाही. हे असणाऱ्या कवितेने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्याशिवाय जीवनाचे ध्येय साध्य करत असताना उमेद माणसानं बाळगली पाहिजे. नेहमी माणसानं सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी आयुष्यामध्ये डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि या प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्येक या ठिकाणी कवित्रीला अविरत प्रयत्न करत आदर्श जीवन जगण्याचा संदेश सहस्रास्त्रा कवीनं या ठिकाणी दिलेला आहे. कोणतेही कार्य करत असताना आपण कुठल्याही प्रकारचा धीर सोडता कामा नये. खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करून आणखीन थोडे खोदावे. म्हणजे हातबल न होता हिंमत न हारता प्रयत्नात असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा आनंदाचा अक्षय झरा असतो. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच या ठिकाणी थांबवू नये. अंतिम प्रयत्नापर्यंत दुःखावर मात करतच राहिली पाहिजे. म्हणून साध्या सोप्या अतिशय उत्कृष्ट भाषेमध्ये सदर असणाऱ्या या आशावरी काकडे यांनी असणारी कविता लिहिलेली आहे. सदर असणाऱ्या कवितेमध्ये कृतीबाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी पाहत असताना कृतीमध्ये प्रश्न पाहिला आहे. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. खोदणे या शब्दाचा अर्थ या कवितेमध्ये आहे खांदणे असा अर्थ होतो. ते बघून लिहायचं आहे. प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा. मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना लिहा. प्रश्न तिसरा कवितेतील खालील कोण संकल्पना व त्याचे अर्थ जोड्या लावा. कवितेची संकल्पनेचा अर्थ. प्रश्न चौथा याच्यामध्ये कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य किंवा अयोग्य ते लिहायचे आहेत. प्रश्न पाचवा काव्य सौंदर्याच्या बाबतीमध्ये 1, 2, 3, 4 प्रश्न आहेत. असे 4ही उपप्रश्न विद्यार्थ्यांनी लिहून सदर कविता पूर्ण करून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर या ठिकाणी त्याची प्रश्न उत्तरं टाकावायची आहेत.